बघू शकता इथं आपला हलवा फ्राय जे आहे ते अगदी छानपैकी फ्राय होऊन तयार झालेले आहे आणि त्याची चव देखील अगदी अप्रतिम अशी झालेली आहे। चला तर पाहूया आपण ही रेसिपी कशी करायची ते। अगदी झटपट आणि कमी तेलामध्ये तयार होणारे हे हलवा फ्राय आहेत। मच्छी मार्केटमधून हलवा मासा जो आहे तो खरेदी करतेवेळी लालसर पाहून खरेदी करावा, कारण तो ताजा असतो। तर तसाच मी ताजा जो आहे तो लालसर असा मासा पाहून हलवा खरेदी केला हलवा फ्राय करण्यासाठी। इथं मी हलवा फ्राय करण्यासाठी हे जे माशाचे तुकडे आहेत ते चांगले 4 ते 5 पाण्याने धुवून काढलेले आहेत, म्हणजे याला वास वगैरे येत नाही म्हणून स्वच्छ धुवून घ्यावेत हे माशाचे पीस। आणि आता आपण ह्याच्यापासून हलवा फ्राय तयार करणार आहोत। आणि इथं मी काही मसाले घेतलेले आहेत त्याच्यासाठी। आता हा हलवा फ्राय करण्यासाठी इथं मी हे चिंच भिजत घातली होती पाण्यामध्ये। चिंचेचं पाणी किंवा थोडासा लिंबाचा रस टाकून घ्यावा ह्याच्यावर, ह्याच्यामुळे आपल्याला आपले मासे जे आहेत त्याला छानपैकी टेस्ट येते। तर त्याच्यासाठी इथं मी थोडंसं चिंचेचा कोळ जो आहे तो टाकून घेतलेला आहे। आता आपण चिंचेचा कोळ टाकून घेतला, आता ह्याच्यावरती थोडीशी आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यावी। थोडंसं आलं लसूण बारीक करून घेतलेलं आहे ते टाकून घेतलं। आता याच्यावरती टाकावं थोडंसं चवीनुसार मीठ। इथं 1 चमचा मी मीठ टाकून घेतलं। त्याच्यानंतर याच्यावरती टाकावी 1 चमचा हळद। आता हळद टाकल्यानंतर इथं मी हा लाल तिखट मसाला घेतलेला आहे तो टाकून घ्यावा चवीनुसार। आता इथं ही लाल मिर्च पावडर, काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे 1 चमचा। आपल्या फिशला छान कलर येण्यासाठी थोडीशी लाल मिर्च पावडर टाकून घ्यावी चवी। त्याच्यानंतर ही धनेपूड घेतलेली आहे 1 चमचा, ती टाकून घेतली। त्याच्यानंतर हा थोडासा गरम मसाला घेतलेला आहे 1 छोटा चमचा, तो टाकून घेतला ह्याच्यावर। नंतर हा 1 चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे तो टाकला। आता तर हे सर्व मसाले आपले टाकून झालेले आहेत आणि आता हे एकत्र चांगले मिक्स घ्यावेत। सर्व मसाले चांगले मिक्स झाले पाहिजेत, असे चांगले फिशचे जे तुकडे आहेत त्याला लावून घ्यावेत। आता हे सर्व मसाले हाताने चांगले चोळून घ्यावेत आणि अर्धा तास तरी मॅरिनेशनला ठेवून द्यावेत आता हे फिशचे तुकडे। आता हे सर्व मसाले मिक्स करून झालेत आणि आता आपण हे फिशचे तुकडे अर्धा तास तरी मॅरिनेशनला ठेवून देऊ आणि बाकीची तयारी पाहू। आता हे फिश फ्राय करण्यासाठी इथं मी 2 चमचे हे बेसन पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा रवा घेतलेला आहे, बारीक रवा। तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर देखील घेऊ शकता हे फिश फ्राय करण्यासाठी। त्याच्यामध्ये टाकू आपण थोडंसं मीठ, कारण आपण अगोदरही मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसंच मीठ टाकून घ्यावं ह्याच्यात चवीनुसार। त्याच्यानंतर ही चवीसाठी थोडीशी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा, ते मिक्स करून घ्यावे ह्याच्यात। तुम्ही तिखट तुमच्या चवीनुसार टाकू शकता। इथं मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतली, कारण आपल्या फिशला छान कलर यावा म्हणून। तर याच्यामध्ये टाकावी थोडीशी हळद, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, कारण आपण अगोदरही हळद टाकलेली आहे त्याच्यामुळे थोडीशीच अर्धा चमचा हळद टाकून घेतली। आता हे सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घेऊ। आता हे तिन्ही आपण जे आयटम घेतलेले आहेत, बेसन पीठ, तांदळाचं पीठ आणि रवा आणि काही मसाले आपण ह्याच्यामध्ये टाकले, हे चांगलं एकत्र मिक्स झालं पाहिजे। आता आपले फिश जे आहेत ते मॅरिनेशनला ठेवून अर्धा तास झालेला आहे आणि आपले सर्व मसाले देखील एकत्र करून झालेले आहेत। आता आपण एक एक पीस याच्यातला घेऊ आणि ह्या सर्व पिठं जी घेतलेली आहेत, तांदळाचं पीठ, बेसन पीठ आणि रवा, त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊ। असं चांगलं ह्याला लागलं पाहिजे सर्व साईडने। मी हा तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आणि गॅसची फ्लेम लो मिडियम ठेवलेली आहे। आता याच्यावरती तेल टाकून घ्यावं थोडंसं। आता आपण जो फिशचा तुकडा घेतलेला आहे तो तेलावरती टाकून घ्यावा। तर याच्यावरतून मी थोडंसं आणखीन तेल टाकून घेणार आहे। गॅसची फ्लेम लो मिडियमच ठेवावी आणि आपले हे फिश जे आहेत ते फ्राय करून घ्यावेत। जास्त हाय फ्लेमवरती फ्राय करू नये, नाहीतर करपलं जातं।
म्हणून गॅसची फ्लेम लो मिडियम ठेवून हे फिश चांगले फ्राय करून घ्यावेत. पटकन फ्राय होतात, जास्त काही टाईम लागत नाही. एका साईडने भाजले की दुसऱ्या साईडला पलटवून घ्यावं. एक साईड थोडीशी भाजली की असं दुसऱ्या साईडने असे पलटी करून घ्यावेत हे फिश आणि पुन्हा चांगलं भाजून द्यावं. आता इथं आपला हा फिशचा जो तुकडा आहे तो फ्राय झालेला आहे. एक 2 ते 3 मिनटामध्ये हा फ्राय होतो. आता मी हा काढून घेते. आता हे बाकीचे तुकडे देखील मी असेच तळून घेणार आहे चांगले. थोडंसं तेल टाकलं मी त्याच्यामध्ये. आता हे बाकीचे फिशचे तुकडे आता मी तेलामध्ये चांगले तळून घेणार आहे. अगदी कमीत कमी तेलामध्ये आपण हे फिश फ्राय केलेले आहेत. रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यापुढच्या अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी. आणि ट्राय करा आणि कशी झाली ते जरूर कमेंटमध्ये सांगा. तर तुम्ही पाहू शकता अगदी झटपट 10 मिनटामध्ये आपले हलवा फ्राय जे आहेत या ठिकाणी तयार झालेले आहेत. चवही त्याची अगदी अप्रतिम अशी झालेली आहे. नक्की ट्राय करून बघा. हे चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा रोटीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता. नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर.